स्त्रियांची अवस्था दयनीय अवस्था पाहिली होती. तर त्या स्त्रियांची न पाहणारी अवस्था त्यांना बदलायची होती. तर त्यासाठी एकमेव मार्ग हा शिक्षणाचा मार्ग होता. त्यामुळं त्यांनी स्त्री शिकली पाहिजे यासाठी प्रयत्न केले. वेळप्रसंगी समाजाचा विरोध पत्करला. त्यांनी बुधवार पेठेतील भिडेवाड्यात पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. शाळा सुरू केल्यानंतर त्यांनी स्वतः शाळेत शिकवायला सुरुवात केली. परंतु त्यांच्याबरोबर त्यांना एका स्त्री शिक्षिकेची आवश्यकता होती. परंतु त्या काळाच्या समाजामध्ये कुठलीही स्त्री शिकलेली नसल्यामुळे त्यांना स्त्री शिक्षिका उपलब्ध झाली नाही. त्यामुळे त्यांनी आपली स्वतःच्या पत्नीलाच शिकवायला सुरुवात केली. त्यानंतर सावित्रीबाई शाळेत जायला लागल्या. परंतु त्या काळची परिस्थिती एवढी चांगली नव्हती. समाजात खूप विषन्नता होती. स्त्रियांबद्दल खूप खालच्या पातळीचे विचार होते. त्यामुळे सावित्रीबाईंना त्या गोष्टीचा खूप अन्याय सहन करावा लागला. वेळप्रसंगी त्यांच्यावर शेणाचा वर्षाव झाला. परंतु त्या शेणाच्या वर्षावामुळे आज तुमच्यासारख्या स्त्रियांना शिक्षणाचा सुगंध मिळत आहे. नाहीतर आजची परिस्थिती तेवढी चांगली नसती राहिली. त्यामुळे सावित्रीबाईचे योगदान त्यासाठी आहे. त्यानंतर एवढंच नाही केलं त्यांनी. महात्मा ज्योतिबा फुलेंनी अस्पृश्य जातीतील लोकांना त्या काळात पाणीसुद्धा मिळत नव्हतं. परंतु त्यांनी आपल्या घरातील आड खुला केला सर्वांसाठी आणि समाजातील विषमतेला छेद देण्याचं काम त्यांनी त्या काळात केलं होतं. त्यानंतर त्या काळात बालविवाह होत होते भरपूर प्रमाणात. तर मग बालविवाह म्हणजे कसं की लहान मुलगी 12-13 वर्षाची असताना विवाह लावले जायचे, ते पण वयस्कर माणसासोबत. तर मग त्या अकाली निधन झाल्यामुळे पत्नीला लवकरच वैधत्व प्राप्त व्हायचं. परंतु मग तिची खूप अवस्था वाईट असेल. समाजात कुठेही मानाचं स्थान नव्हतं. केशवपन केलं जायचं किंवा सती दिलं जायचं. मग त्यातूनच काही अनेक गोष्टीमधून काही मुली गर्भार राहायच्या बालपणातच. मग परंतु ते सुद्धा आपल्या समाजव्यवस्थेला मान्य नव्हतं. त्यामुळे काही आत्महत्या करायच्या. त्यांच्या मुलांनाही मानाचं स्थान नव्हतं किंवा समाजात कुठलंही स्थान नव्हतं. तेव्हा फुलेंनी ही गोष्ट पाहिली. फुलेंना ही गोष्ट पाहणारी नव्हती. त्यामुळे त्यांनी त्या काळात बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. या गृहातील मुलांची काळजी घेण्याचं काम सावित्रीबाई फुले यांनी मोठ्या नेटाने केलं. नंतर मग एक काशीबाई नावाच्या ब्राह्मण विधवेचा त्यांनी एक यशवंत नावाचा त्यांचा मुलगा दत्तक घेतला. दत्तक घेतल्यानंतर जेव्हा महात्मा फुलेचं देहांत झाला तेव्हा त्या मुलांना अग्नी देण्यासाठी समोर करण्यात आलं. तेव्हा सुद्धा समाजाने तो अग्नी नाकारला, कारण ते एक अनाथ विधवेचं मूल होतं म्हणून. त्यामुळं तेव्हा सावित्रीबाई पुढे होऊन स्वतः पतीच्या चितेला अग्नी त्यांनी स्वतः दिला. समाज व्यवस्थेत बदल करण्याचे प्रयत्न अशा दृष्टीने केला. महात्मा फुले यांचं निधन झाल्यानंतर सुद्धा सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाची जी चळवळ होती ती समोर नेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दुष्काळग्रस्तांना मदत केली. तसेच पुण्यात मोठी प्लेगची साथ पसरली होती. तेव्हा सुद्धा त्यांनी जे काही रुग्ण होते त्यांना स्वतःच्या हाताने मदत केली. त्यामुळे आणि असं करत असताना त्यांना स्वतःला प्लेग झाला आणि प्लेगमध्ये त्या वारल्या. तर अशा सावित्रीबाई आपल्या होत्या. परंतु आज स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा सावित्रीबाईंनी त्या काळात केलेल्या कामाचं एवढं जास्त प्रमाणात कार्य दिसत नाही. म्हणजे आज सुद्धा बालविवाह आहेत, स्त्रियांवरील अत्याचार आहेत, त्यानंतर हुंडाबळी आहेत. ह्या गोष्टी आपण बदलल्या पाहिजेत.